हॅलो, हाय, नमस्कार. तर तुमच्यासोबत मी आत्तामध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली मस्त भेळ. तर त्याची प्रिपरेशन मी कशी केलेली, कशी नाही, सर्व तुम्हाला ह्या डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेच. तर मस्तपैकी मी वरी टेरेसवर पुदिना लावलेला, तर तो पुदिना थोडा तोडून आणलेला आहे. त्याचबरोबर आता मी मटकी आणलेली, ती मटकी व्यवस्थित आता वॉश करून घेत आहे. आणि एका साईडला आपली चिंचेची चटणी पण होत आहे बघा. आणि त्याचबरोबर मेथी आणि कोथिंबीर वगैरे पण मला निवडून ठेवायची होती, तर तेही मी एका साईडला करून घेत आहे. आणि सकाळची धावपळ माहीतच असेल किती असते. आणि आज हे आरवला द्यायचं होतं सर्व तयार करून शाळेत, कारण की त्यांना भेळचं हे होतं, करून दाखवायचं होतं त्यांना भेळ. तर त्याला सर्व प्रकारच्या चटण्या वगैरे सर्व करून द्यायचं होतं मला. तर आता इथं झालेली आहे, बघू शकता माझी चिंचेची चटणी. तर त्या सर्व टाकायचं आहे बघा. आणि मस्त झालेली, एक नंबर झालेली. आणि एका साईडला मटकीमध्ये मी हळद मीठ टाकून शिजवायला ठेवलेली, तर त्याला थोडंसं शिजवायचं आहे. तर पुदिनाची चटणी करून घेत आहे मी आता. तर सर्वात पहिला कोथिंबीर टाकलेली आहे धुवून, त्यात पुदिना, परत आपले डाळे टाकायचे. आणि चटणी बघू शकता किती मस्त झालेली एकदम. आणि ह्याच्यात मिरची वगैरे आपले बेसिक मसाले टाकूनच आपलं पुदिना चटणी करून घेतलेली आहे मी मस्त अशी. तर पुदिना चटणी झालेली होती माझी, तर म्हणलं आता चला कोथिंबीर तर निवडून घ्यावं. उभं राहण्यापेक्षा म्हणजे पटकन असे कामं होतात, म्हणूनच मग पटकन करून घेतले मी. तर कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आता मी ही बनवून दाखवली आहे आरोला, ती माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. तर चला आता मी थोडीशी खाऊन तुम्हाला दाखवते एकदा. त्यात थोडासा चटणी उरलेली आहे आपली, कांदा वगैरे तो टाकलेला आहे. त्यानंतर आता चला थोडीशी मी वरून हे टाकते, इमलीची चटणी. इमली बघा, इमलीची चटणी किती भारी झालेली आहे, एकदम मस्त झालेली आहे भेळ. थोडीशी चटणी टाकते, हिरवी चटणी, बघू शकता. हे बघा मस्त झालेली आहे. आणि चला आता मिक्स करते मी व्यवस्थित, आणि मी तुम्हाला खाऊन दाखवते. मस्त झाले, खूप मस्त झाले. तर आता मी लगेच मेथीची भाजी करायला घेत आहे, कारण की दुपारचा पण वेळ झालेला आणि स्वयंपाक मी काय केला नव्हता, त्यामुळे म्हणलं चला पटकन अशी मेथी करूया. आणि तुमच्यासोबत मी शॉर्टकटमध्ये शेअर करत आहे. आणि खूप छान लागते बघा अशा पद्धतीने मेथी बनवली की. तर थोडेसे शेंगदाणे मी आता भाजून घेत आहे कढाईमध्ये. आणि त्याचबरोबर मिरच्या पण काढून घेतलेल्या आहेत, आपल्याला जेवढं पाहिजे तिखट तेवढं. तर आता लसूण वगैरे चिरून घेत आहे मस्त असा बारीकसा. तर आपले शेंगदाणे मस्त असं भाजून झाले आहेत, त्याला आता मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला. मिक्सरमधून काढून घेतल्यावर त्यात आता मिरची आणि शेंगदाणे टाकून मस्त वाटून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आता सर्वात पहिला मेथी पण मस्त असं चिरून घ्यायची बारीक बारीक बारीक. आणि कडू बिलकुल पण होत नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागते बघा. तर लसूण मस्त असं लालसर भाजून घ्यायचं, त्यानंतर ना मेथी टाकायची आहे आपल्याला त्यात, आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर तोपर्यंत आता आपलं शेंगदाणे वगैरे आपण वाटून घ्यायचे आहेत. तर आपल्याला शेंगदाणे वगैरे ना पाणी वगैरे टाकून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे बघा. तर आता मी पाणी टाकलेलं आहे, पाणी टाकून वाटायचं आहे. तर मी वाटून घेतलेलं आहे. ते ही तर चालली होती मयंकची गडबड, तर मयंक खूप हलवा हलवी करत असतो, कॅमेरा वगैरे. तर ही आपली टाकायची आहे आपली ग्रेव्ही, जी आपण केलेली होती शेंगदाणा मिरचीची. तर ती टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर टाकायचं आहे परत त्या मिक्सर भांड्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित सर्व हे करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता तर थोडीशी फ्राय करून घ्यायची मेथी, आणि त्यानंतर ना त्यात पाणी वतायची आहे. तर ही रश्श्याची भाजी मी बनवत आहे, आणि खरं सांगते इतकी छान लागते ना, खूपच. भाकरीसोबत तुम्ही खावा, भातासोबत पण तेवढीच छान लागते बघा. तर आता ही भाजी झालेली आहे बनवून. तोवर मी आता पीठ मळून घेतलेलं आहे. तर पीठ मळून झालं तर आता हात वगैरे क्लीन करून घेतलं, आणि त्याचबरोबर आता भांडे वगैरे घासून घेत आहे. तर माझे कामं असेच असतात, एकीकडे स्वयंपाक ठेवला तर एकीकडे लगे किचनचे दुसरे पण कामं मी करून घेत असते, जेणेकरून किचन लवकरात लवकर खाली पण होतं आणि छान वाटतं बघा किचन क्लीन असली की. तर मला रस्सा जरा अजून पाहिलं होता, म्हणून मी अजून जरासं टाकलं पाणी. तर आता आटून बघू शकता तुम्ही कमी झालेलं आहे. तर आता पटकन अशा चपात्या बनवून घेत आहे. तर चपात्या एकदम इझीली बनवते, आणि चपात्या मस्त नरम सॉफ्ट बनवत आहे आज. आणि खरंच सांगते इतके छान होतात ना,
खूप मस्त होतात. जसं आपण पुरण वगैरे भरून करतो ना तसंच सेम करायचं आहे प्रोसेस आणि तशीच बनवायची चपाती. इतकी छान फुगते ना आणि नरम नरम राहतात बघा चपात्या खूप वेळपर्यंत. तर तुम्ही जशा पद्धतीने बनवता तसे बनवू शकता. तर बघू शकता मस्त अशा तर माझी चपाती झालेली आहे. तर आता मी बाकीचे पण करून घेत आहे पटकन असे. आणि आता सध्या कसं आहे ना, मेथी वगैरे भरपूर स्वस्त आहे, त्यामुळे भरपूर पालेभाजी खावा. नंतर इतकी महाग होती ना, काय आणायचं होत नसतं बघा लवकर. त्यामुळे जेवढं स्वस्तात म्हणजे नाही का सिजनेबल भाज्या खायला पाहिजे आपण. तर मस्त असं झालेलं आहे आता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा तुम्ही मला. आणि आवडला तर लाईक करायला पण विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तर माझे असे डेली ब्लॉग येत राहतील. तर आता झालेले आहेत बघू शकता तुम्ही, थोडेसेच राहिलेले. आणि त्याचबरोबर मी बटाट्याच्या काचऱ्या केलेल्या मस्त अशा, आणि एक नंबर झालेले ते बटाट्याच्या काचऱ्यासुद्धा. तर आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा.